नमस्कार मित्रांनो, मी सूरज मोरे. आज डॉक्टर शैलेश हक्कावकर सरांबरोबर स्पाइन कनेक्ट ह्याच्यावरती स्पाइनबद्दल आपण खूप चर्चा करणार आहोत. सर, माझा मित्र आहे, त्याची आजी चालताना पडली आणि तिच्या स्पाइनमध्ये क्रॅक आला, फ्रॅक्चर आला. त्याच्यामध्ये त्यांनी तत्काळ तो डॉक्टरांकडे गेला, एक्सरे MRI काढले. त्याला हाडांचा ठिसूळपणा ह्यामुळे त्याच्या आजीचा ऑस्टिओपोरोसिस फ्रॅक्चर झालं, स्पाइनमध्ये फ्रॅक्चर झालं. जेव्हा आम्ही त्याच्याबद्दल गुगल केलं, डिस्कस केलं, आम्हाला कळलं की ही गोष्ट खूप कॉमन आहे. मी म्हणलं आज स्पाइन कनेक्टच्या माध्यमातून मी तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडे बहुत प्रश्न विचारू आणि आज खूप लोकांबद्दल ही जी चर्चा आहे ह्याच्यावरती आपण एक निदान घेऊ की काय करायला पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. सूरज, थँक्यू. नमस्कार सूरज. तुझ्यासारखे यंग मुलं जी आहेत ते गुगल डॉक्टर आणि विकिपीडिया युनिव्हर्सिटीचे तज्ञ आहेत आणि मला खूप अभिमान वाटतो की ऍटलिस्ट तुम्ही लोक आज गुगलवरती चेक करता आणि की टू अंडरस्टँड की बाबा काय आहे. आणि येस, यू आर राईट. मला एक सांगायचं आहे की मणक्यामध्ये जेव्हा आपण पडतो किंवा ओल्ड एजमुळे किंवा लेडीजमध्ये स्पेशली आफ्टर मेनोपॉज जे वीकनेस येतं बोनमध्ये आणि ब्रिटल बोन होतात आणि बऱ्याच वेळेस त्या मणक्यामध्ये वीकनेस आल्यानंतर काही लोकांचे मणके तुटतात, फ्रॅक्चर होतं आणि त्या फ्रॅक्चरला आपण ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर म्हणतो. ऑस्टिओपोरोसिस हा एक प्रकारची बिमारीच आहे, याला आपण डिसीज म्हणतो आणि इट इज अ डिफिकल्ट डिसीज कारण बोन बिकम्स व्हेरी सॉफ्ट. ओके. आणि जसं की ग्लास आहे, ग्लास पडल्यानंतर तुटतो, तसं ऑस्टिओपोरोसिस झालेला बोन जेव्हा पडतो तेव्हा तुटण्याचा चान्स हा जास्त असतो. आणि जेव्हा मणका तुटतो तेव्हा तो खूप एक तर नंबर 1 खूप जास्त त्रासदायक, पेनफुल होतो. बसणं झोपणं डिफिकल्ट होतं आणि अनफॉर्च्युनेटली जर कोणाचा मणक्यात जास्त प्रेशर आलं किंवा स्पायनल नर्ववरती दबाव आला तर मग दॅट कॅन बिकम अ क्रिपलिंग प्रॉब्लेम आणि त्यासाठी लवकरात लवकर ट्रीटमेंट घेण्याची गरज पडते. हे प्रमाण कमी असतं, 5 ते 7% लोकांना पुढच्या लेवलला ट्रीटमेंट करण्याची गरज असते. पण येस, वी नीड टू अंडरस्टँड हे ब्रिटलनेस म्हणजे आपण खूप महत्वाचं आहे आणि ही जशी रुटीन लोकांना पण होऊ शकतं, नॉर्मल पेशंट्सना पण होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला अवेअरनेस आणि अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. सर, आता जसं तुम्ही अवेअरनेसच्या बद्दल बोलले, ह्याच्यामध्ये एज फॅक्टर हा किती, म्हणजे वय हे किती मोठं रोल प्ले करतं? नाही, बरोबर आहे. आपण जनरली ऑस्टिओपोरोसिस म्हणलं की हा वयोवृद्धांचा आजार, वय ज्यांचं झालंय खूप 70-80 असं नाहीये. तर आम्ही आजकाल सांगतो की 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान जेव्हा लेडीजमध्ये मेनोपॉज, जेव्हा मंथली पाळी संपते म्हणजे की कमी होते पाळीचं प्रमाण आणि मेनोपॉज येतो, त्यावेळेस खूप हॉर्मोनल चेंजेस होतात आणि हॉर्मोनल चेंजमध्ये बोन बिकम्स व्हेरी वीक कारण त्याला जे गरजेचं असतं त्या गोष्टी होत नाहीत आणि बोन स्टार्ट रिझॉल्व म्हणजे रिझॉर्प्शन सुरू होतं की बोनची झड सुरू होते असं म्हणायला हरकत नाही मराठीमध्ये. आणि जे बनलेलं बोन असतं ते वीक व्हायला सुरू होतं. एल्डरली पेशंट्समध्ये 55, 60, 70 वर्षामध्ये ही नॅचरल, त्याला सिनाईल ऑस्टिओपोरोसिस म्हणतात आणि दीज आर द 2 इम्पॉर्टंट प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की ऑस्टिओपोरोसिस कॅन बिकम प्रॉब्लेमॅटिक झोन फॉर मोस्ट ऑफ दी पीपल. सर, आता याला मग आपण डायग्नोज केलं तर जसं म्हणजे ओळखीच्या आजीचा प्रॉब्लेम झाला की ते जेव्हा पडले तेव्हाच ही वस्तू कळाली की अच्छा हा प्रॉब्लेम. बरोबर. लोकांनी डे टू डे लाईफ मध्ये कसं जाणून घ्यायचं की त्यांच्यावर हा प्रॉब्लेम आहे? तर हा प्रॉब्लेम नॉर्मली आम्ही म्हणतो की एज रिलेटेड आहे, पण ॲट द सेम टाइम सर्वांनाच ऑस्टिओपोरोसिस असतो असं नाहीये. त्यामुळे आम्ही 3 ठिकाणची एक महत्वाची टेस्ट आहे, त्याला डेक्सा स्कॅन म्हणतात. नॉर्मली 40, 45, 50च्या नंतर आपण ही टेस्ट करतो, 45 अराउंड इज नाऊ. तर त्या डेक्सा स्कॅन मध्ये आपण रिस्टचं, हिप बोन आणि मणका लोअर बॅक या 3 ठिकाणचं स्क्रीनिंग होतं आणि इट्स अ व्हेरी सिम्पल टेस्ट, टेक्स हार्डली 10-15 मिनिट्स आणि हे बेसिकली एक्सरे ऍब्सॉर्प्शनोमेट्री सारखं आहे. एक्सरेचं एक मॉडिफाईड व्हर्जन आहे आणि इट टेल्स अस एक्झॅक्टली की तुमचा झेड स्कोर किती आहे आणि टी स्कोर. तर दॅट इज अ स्कोर विच टेल्स अस तुमची बोन किती वीक झालेली आहे आणि किती ब्रिटल किंवा नाजूक झालेली आहे. त्यामुळे ही टेस्ट खूप सिम्पल आणि इझी आहे, ही कुठल्याही सिटीमध्ये ही अवेलेबल असते. जसं आता डायग्नोज झालं, आता मला कळालंय की हा प्रॉब्लेम आहे मला, त्याचं काय स्टेजेस वरती आपण निदान करू शकतो? ऑपरेशनच हा निदान आहे का नॅचरली हे ठीक होऊ शकते का मेडिसिन्स आहे ज्याच्याने आपण तुमच्याकडे येऊन त्याला ठीक करू शकतो? मला वाटतं मी तुम्हाला सूरज म्हणण्यापेक्षा डॉक्टर सूरज म्हणायला पाहिजे कारण तुम्ही एवढं नॉलेज केलेलं आहे. तर बेसिकली ऑस्टिओपोरोसिस हा मेडिकल डिसीज आहे
त्याला आपण बोन स्ट्रॉंग करण्याची औषध देतो. आपण नॉर्मली म्हणतो कॅल्शियम घ्या. इट्स नॉट ओनली कॅल्शियम, विटॅमिन डी असं नाहीये की ऑस्टिओपोरोसिसला बोन जड कमी करण्याची मेडिसिन आणि बोन फॉर्मेशन या 2 नवीन मेडिसिन खूप चांगल्या आलेल्या आहेत. आपण डॉक्टर, स्पेशलिस्ट डॉक्टर ते बरोबर आयडेंटिफाय करून त्या मेडिसिन त्यांना देऊ शकतात. त्याला आपण टेरिपेराटाइड म्हणतो की जे बोन फॉर्मिंग आहे, डेनुसुमॅब जे बोन रिसॉल्व्ह करण्यासाठी, किंवा ॲलनड्रोनेट हे बोन रिसॉर्प्शनची मेडिसिन आहेत, झोलेंड्रोनिक बरेच मेडिसिन आता आपल्याकडे खूप चांगलं नॉलेज असल्यामुळे झालंय आणि आपण बोनची जड कमी करू शकतो, मेडिकली ट्रीटमेंट करू शकतो. जेव्हा फ्रॅक्चर होतं तेव्हाच पुढच्या लेवलची गरज पडते किंवा पण तरी पण की 70-80-90% लोकांना आपण रेस, चांगला ब्रेस, कम्फर्ट झोन मध्ये त्यांना आणि स्टिक वगैरे दिली तर इव्हन मेडिकल मॅनेजमेंटनी फ्रॅक्चर्स विदाऊट सर्जरी ठीक होऊ शकतात. ज्यांच्या फ्रॅक्चरमध्ये इन्स्टॅबिलिटी किंवा बोन पुढे मागे सरकलाय, मज्जारज्जूवरती दबाव येतोय, कॉम्प्रेशन झालंय स्पायनल कॉर्ड, त्या ठिकाणी मात्र नक्कीच सर्जरीची गरज पडू शकते. आणि काही काही ठिकाणी ज्या ठिकाणी खूप पेन आहे, त्रास कमी होत नाहीये, त्या ठिकाणी आपण जे बोन सिमेंट ऑगमेंटेशनची प्रोसिजर करतो की वर्टिब्रोप्लास्टी किंवा कायफोप्लास्टी किंवा आजकाल आम्ही वर्टिब्रल बॉडी स्टेंटिंग करतो, ह्या सर्व गोष्टी आपण आजकाल करू शकतो. पण केस सिलेक्शन हे सर्वात महत्वाचं. सर्वांना सर्जरीची गरज नसते. हो, ते तुम्ही खूपदा आम्हाला सांगितलंय सर. आणि लाईफस्टाईल मध्ये काय, मला हे जाणवत होतं की जसं ऑपरेशन नाहीच आहे, पण आधीपासून ह्याला प्रिव्हेन्शनसाठी लाईफस्टाईल चेंजेस कसे करू शकतो आपण? हा आमचा लास्ट प्रश्न असेल तुम्हाला. आय थिंक दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. सर्वात महत्वाचं आपली लाईफस्टाईल ही आजकाल क्लोज कंटेन कंपार्टमेंट्स मध्ये, ऑफिसमध्ये, स्कूल्समध्ये, बँकेत जातं, कारमध्ये, बसमध्ये आपण फिरतो, सनलाईट आपल्याला मिळत नाही. तर ट्राय टू गेट सनलाईट, डे लाईट, सनलाईट, मॉर्निंग किंवा आफ्टरनून, एनी टाइम 20-30 मिनिट्स 4 to 5 days a week ऍटलिस्ट मिळाला. नॅचरल सोर्स आहे विटॅमिन डी आणि दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट घटक फॉर विटॅमिन डी आणि कॅल्शियमचं जे मेटाबॉलिझम असतं, तर ते खूप खूप महत्वाचं आहे. चांगलं पौष्टिक आहार हे सगळ्यात महत्वाचं. व्हेजिटेरियन वर्सेस नॉन, व्हॉट एव्हर, नॉनव्हेज पण चालेल, ज्यांना नॉनव्हेज असतं, ज्यांना व्हेज आहे त्यांना व्हेज, नो इश्यूज. चांगलं पौष्टिक आणि सगळ्यात महत्वाचं की वजन जास्त नसणं महत्वाचं आहे. वजन असेल, ऍक्टिव्हिटी कमी होणार, तुम्हाला एक्सरसाइजला फरक पडणार, वॉकिंग कमी असणार, ऑल दिस थिंग्स विल इम्पॅक्ट. तर डाएट हे खूप महत्वाचं, व्यवस्थित डाएट आणि वेट कंट्रोल आणि सम काइंड ऑफ रेग्युलर ऍक्टिव्हिटी. मी जे हमेशा सांगतो की वॉकिंग, रनिंग, योगा किंवा हलके एक्सरसाइज, स्ट्रेचिंग एक्सरसाइज, व्हॉट एव्हर तुम्हाला जे सूट करतं त्या कुठल्या पण एक्सरसाइज तुम्ही करू शकता. नॅचरल स्विमिंग, आय थिंक दॅट इज अ वे ऑफ लाईफ. यू नीड टू बी ऍक्टिव्ह, अप अँड अबाउट टू कीप युअर बोन अँड स्पाइन हेल्दी. थँक्यू सो मच सर. तुम्ही याच्याबद्दल आम्हाला एकदम डीप नॉलेज दिलं की काय केलं पाहिजे, कसं काय करू. आणि आम्ही दर्शकांकडून प्रश्न एक्सपेक्ट करतो की काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला देऊन जाऊ, सो आम्ही नेक्स्ट टाइम त्याच्यावरती परत तुमच्याशी डिस्कस करू. सर थँक्यू सो मच. थँक्यू डॉक्टर सुरेश. थँक्यू.